रामराम मंडळी. हरिश्चंद्र देसाई, मानी पाडगाव, भुदरगड, कोल्हापूरकर. तर आपल्या सह्याद्री पर्वत रांगेत जो काही खजाना आपण पाहतो, त्याचबरोबर इकडे एक अनोख्या पद्धतीचं जे पितृपक्ष मास असतो, पंधरवडा असतो, त्यावेळी म्हाळ पद्धत असते. म्हाळ म्हणतात त्याला. तर जे आपले पूर्वज आहेत, तर त्या पूर्वजांना ज्यांना मोक्ष मिळालेला आहे, म्हणजे ज्यांचा मृत्यू झालेला आहे, अशा लोकांना त्यांना पितर म्हणतात. तर अशा लोकांना या पितृपक्षात म्हाळाच्या निमित्तानं पुन्हा घरी बोलवलं जातं. त्यांना घरात बोलून त्यांना जेवायला घातलं जातं. त्यांचं समाधान करून त्यांना परत या महिन्याच्या पितृपक्षात खाली बोलून त्यांना परत समाधानी करून जेवण देऊन त्यांना परत वरती स्वर्गलोकात पाठवलं जातं. अशा पद्धतीचा ही एक प्रथा आहे, अनोखी प्रथा आहे. तर या जे काय आपल्या ज्ञात अज्ञात ज्या काय व्यक्ती घरातल्या ज्या वंशावळीतल्या असतील, तर त्यांना या महिन्यात ही प्रथेनं समाधानानं जेवण म्हणजे घरी जेवायला घालून समाधानानं पाठवलं जातं. तर ही एक अनोखी प्रथा आहे. आणि ही अनोखी प्रथा कशा पद्धतीनं चालते, कशा पद्धतीनं हा सगळा कार्यक्रम होतो, हा कार्यक्रम आपल्याला पाहायचा आहे. तर चला आपण पाहू मग नेमकं कशा पद्धतीनं ही अनोखी प्रथा पितृपक्षातली म्हाळ म्हणतात त्याला. तर त्या म्हाळात जो शेंडवेलाचा जो मोहर असतो, त्याची भाजी यात वापरली जाते प्रामुख्यानं. त्या महत्वाचा घटक म्हणून वापरली जाते. ते आपण पाहिलेलं आहे. म्हाळातल्या जो शेंडवेलाचा मोहर वापरला जातो, तर अशा पद्धतीनं जो हा काय पूर्ण सगळा सोहळा होतो, कशा पद्धतीनं पितरांना समाधानानं त्यांचं हे केलं जातं, तर हे आपण संपूर्ण पाहायचं आहे. चला तर मग आपण आता पाहू कशा पद्धतीनं हा पूर्ण सोहळा. चला. महाकाय सर्व कार्येषु सर्वदा हे पाण्यात घ्या. समयकडे 2 वेळा पाणी पडून घालायचे. वडिलांचं नाव काय म्हटलं? हरिभाऊ. आजोबा खाली जाऊन चाड्या हो. नाहीतर वर घाला. इथे ठेवा. जसं शब्द ठेवा. त्याला गंध फूल घालून देवाची नमस्कार करायचा. ठीक आहे. तुला गंध असता दिवशी तपाक आणि असा हलवा नाही घे. मोदी काही मार्गीची कवीची पर्यंत विचार समुद्री बाकी खातो वडिलांचं नाव म्हणायचं आणि आजोबांचं नाव म्हणायचं. पाणी द्यायचं. वडिलांचं नाव म्हणायचं तिळाचं म्हणायचं. वडिलांचं नाव म्हटलं आजोबांचं नाव
गाडीची पाणी हे आता उद्या तीन असे तीन लाईनी आहेत आता इथे पाणी लागणार असेल आपल्या तुम्हाला माहिती बाबूराव पितृपक्षात ज्ञात अज्ञात दिवंगत जे घरचे पहिली जे दिवंगत झालेले जे लोक जी सदस्य आहेत अशा सदस्यांना स्वर्गलोक किंवा यमलोकातून बोलवलं जातं आणि त्यांचं पिंडदान श्राद्धविधी केला जातो. अशा पद्धतीचं हा जो महिना आहे तर या महिन्यात ह्या मासात जो 15 दिवसाचा असतो हा या वेळी जे दिवंगत झालेल्या जे सदस्य आहेत घरचे तर अशांच्या आठवणीसाठी ज्यांना पै पाहुण्यातील अशाच लोकांना म्हणजे महिला असेल तर महिलेला, स्त्री पुरुष असेल तर पुरुषांना, लहान मुलं असेल तर लहान मूल अशांना पै पाहुण्यातील सदस्यांना सांगून त्यांना उपवास धरण्यासाठी सांगून ते उपवासी असतात तर त्यांना घरी बोलवून त्यांचे पाय धुवून त्यांना गंध घालून घरी घेतलं जातं. मग थोडक्यात त्यांची पूजा केली जाते. त्यांच्यासाठी जेवण केलं जातं आणि त्यांना स्वादिष्ट जेवण देऊन त्यांना अगदी समाधान व्हावं अशा पद्धतीचं जेवण करून त्यांची यथाशक्ती पूजा किंवा मन समाधान व्हावं असं केलं जातं. आणि जे घरचे सदस्य गेलेले आहेत अशांचा यावेळी त्यांना घरी बोलवल्यामुळं ते आपल्या घरी वर्षातून एकदा येतात तर त्यांना पुन्हा त्यांचा भास होतो की अस्तित्वाची जाणीव होते की ते आपल्या घरी आलेले आहेत आणि त्यांच्याशी ते इथं आलेत गप्पा गोष्टी किंवा एक मनाचं समाधान होतं की आपण त्यांना पुन्हा आपल्या घरी बोलवलेलं आहे, त्यांची सेवा केलेली आहे आणि त्यांनी आपल्याला देवरूपाला गेल्यानंतर सुखाचा वाटा द्यावा अशा पद्धतीचं हा सगळा छान कार्यक्रम होतो. अगदी मन प्रसन्न करणारा आनंदमय सोहळा कुटुंबात आपल्या पार पडतो. तर त्यांना जेवढं समाधानी करता येईल चांगलं जेवण त्यांच्याबरोबर गप्पा गोष्टी करून
पुन्हा ते आलेल्याचा अस्तित्वाचा त्यांच्या भास होतो. आणि असा हा जो म्हाळ महिना म्हणतात त्याला, तर म्हाळाच्या महिन्यात हा चांगला असा हा कार्यक्रम या सह्याद्री पर्वतरांगेच्या कुशीत असणाऱ्या गावांच्यात पार पडतो. तर सदरचा जो कार्यक्रम आहे हा आपल्याकडे जर अशा पद्धतीचे काही कार्यक्रम होत असतील तर अवश्य कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. चला, तर आपण आता संपूर्ण सोहळा पाहिला आहे. जो पितृपक्षात जो कार्यक्रम आपल्याकडे होतो त्याला म्हाळ म्हणतात. तर या म्हाळातला जो काय पितरांना म्हणजे आपले ज्ञात अज्ञात दिवंगत जे कोण घरचे सदस्य आहेत त्यांना काय केलं जातं, स्वर्ग लोकातून यमलोकातून घरी बोलवलं जातं, त्यांना स्वादिष्ट जेवण दिलं जातं आणि त्यांना समाधानी करून परत त्यांना पाठवलं जातं. तर अशा पद्धतीचा जो काय कार्यक्रम होतो, तर हा जो काय सह्याद्री पर्वतरांगेत ही एक जुनी प्राचीन प्रथा आहे आणि या प्रथेत हा सगळा अनोखा कार्यक्रम असतो. तर आपल्याकडे पण अशा पद्धतीचा काय कार्यक्रम असेल तर तुम्ही त्याला काय म्हणतात तुमच्या इकडे, तर त्याला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका आणि कनेक्टेड रहा सह्याद्री डिस्कवरी व्लॉग बरोबर. चला तर मग, धन्यवाद.